मी अचानक आदलाबादच्या गर्ल्स हॉस्टेलला गेले. तिथं माझी मेहुणी बघून मला एवढी इमोशनल होईल असं वाटलं नव्हतं. अचानक मी तिला सरप्राईज दिलं. तर हॅलो फ्रेंड्स, मी माया. तर अचानक मी आणि मामी निघलो आदिलाबादला. तर ह्या बारीनं आम्ही बसमध्ये नाही तर ऑटोमध्ये चाललो. दरवेळेस बसमध्ये धक्काबुक्की खात जाण्यापेक्षा ह्या बारीनं ऑटोमध्ये आरामात गेल्याला बरं म्हणलं. मी माझ्या सिस्टरला आणि माझ्या मेहुणीला सांगितलं नाही की त्याला भेटायला. अचानक त्याला सरप्राईज दिलं. बघून शॉक झाल्या आणि गळ्याला पडल्या. त्याच्या रूम मध्ये आम्हाला घेऊन आल्या. त्याच्या रूम मध्ये टीव्ही पण होती. ह्या बोर्डवर पोरीनं दुखभरी कहाणी लिहिल्यात. ऐका मी वाचवते. मेरा नशीब बहुत खराब है, माँ के हाथों का खाना बहुत मिस कर रही हूँ, मिस यू आई. लय अवघड असते हॉस्टेलच्या मुलांची लाईफ. और ये देखिए हॉस्टेल के कैदियों का मग मी बाहेर आले. हॉस्टेलवर खूपच भारी आदिलाबादचा व्ह्यू दिसत होता. मग आम्ही रूमच्या बाहेर आलो. इथे एवढा मोठा आरसा लावून होता. सकाळी उठलं की स्वतःचा थोबाड बघत बसायचं काम होतं. आणि सगळ्याचे पेरेंट्स त्याच्या मुलीला भेटायला आले. मला पण खूप भूक लागली होती. आम्ही जेवण करायला बसलो. घरी मुली भिंडीच्या भाजीला हात लावत नाहीत, पण हॉस्टेलमध्ये सगळं रोज हॉस्टेलचं खाऊन बोर वाटतं म्हणून आम्ही घरूनच ह्यांच्यासाठी स्वयंपाक करून घेऊन आलते. आणि हे देखील लडकी मेकअप किती जुऱ्या, किती मोठे मोठे ताले लावल्या त्यांनी. आणि सगळ्यात कठीण काम असतं हॉस्टेलमध्ये स्वतःचा चप्पल शोधून लावणं. कोणी पण कुणाचं लावून जातात. लिनो जास्त दुखी होऊ नका. हॅपी हॅपी बिस्किट खाणं, हॅपी हॅपी राहा. हॉस्टेलमध्ये भेटली माझी छोटीशी फॅन. ते म्हणली की ताई मला पण व्हिडिओ मध्ये घे ना. मी म्हणलं ठीक आहे. हॉस्टेलच्या खाली सगळ्यांना टाटा बाय करून